नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल की मी घरात आलो, यातना काय ब्लॉग वगैरे काय बनवला नाही आणि काय शॉर्ट व्हिडिओ पण नाही टाकला की मी घरात येणार वगैरे काय नाही। आज देवदिवाळी आहे आणि त्या मी दिवाळीच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की व्याघ्रंबरीचा आमच्या देवळात तिथे मोठा कार्यक्रम असतो, तर त्या कार्यक्रमासाठी खास मी तुमच्यासाठी इथे आलोय। 2 दिवस मी उद्या किंवा परवा लगेच निघणार आहे इथून। तर काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि बघा सगळं मित्रांनो, पसारा तसंच आहे, कपडे वगैरे सगळे धुवून तसेच टाकून ठेवायचे, फक्त त्या कॉलेज वगैरे कपडे ते सगळे इस्त्री करायचे। उद्या बॅग भरून परवा इथून किंवा उद्या रात्री 11च्या गाडीने चिपळूणातून निघेन, नंतर परवा सोमवारी सकाळच्या गाडीने निघेन। तर बघूया, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आता जातोय तिथेच आणि जाऊन मग तुम्हाला भेटतो तिथे। ब्लॉग भारी असणार भरपूर। मित्रांनो, आम्ही आता निघालोय आणि ट्रॅफिक बघा किती आहे, ट्रॅफिक बघा किती आहे, फुल ट्रॅफिक। लोक पेपाटी माझी नवीन फॅन घेतली आहे, ती वाट लावली या पोरांनी, गाडी झोडपत नाही नेतोय आमचा ड्रायव्हर बरोबर नाही। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू ना मित्रांनो, जातोय आता तिथेच। बघा गर्दी बघा, फुल गर्दी आहे। पार्किंग बघ, पार्किंगला जागा बघा मित्रांनो, गाई पण पार्किंग करून ठेवल्यात, गाई सिक्युरिटीला आहेत, इथं पण असतील बघा। आणि मित्रांनो हे बघा, हे जे घर आहे ना, हे शूटिंग मध्ये आलंय। पौर्णिमेचा फेरा म्हणून सिरीज आहे युट्यूबला, त्या सिरीज मध्ये हे घर आहे। पूर्ण आमच्या गावाची इथलं शूटिंग आहे, ते आमच्या पूर्ण गावाची इथलं शूटिंग आहे। ती जर का सिरीज बघितली असेल ना, तर ती पण बघून या। सिरीज भारी आहे, ती पण हॉरर आहे सिरीज, पौर्णिमेचा फेरा। परत ना लिंक टाकेन मी वाटल्यास या व्हिडिओच्या खाली। तर आता पोचलोय, अरे जामच गर्दी आहे रे। झाली गाडी खाली न्यायची, खाली न्यायची, कुठे जायची? काय पाहिजे भाऊ माहिती नवीन करता। चल चल, कंपोज आहे, कंपोज मित्रांनो, फायनली आलोय मी इथे आणि गर्दी पण भरण्याची आहे आणि थोडंसं ब्लॉग केलंय, बाकी गर्दी वगैरे किती दाखवली आहे। आणि हे बघा आमचे साहेब खेळणी बघताना, त्यांना बंदुकीची बंदूक करतात। देवळात जाऊ कदाचित आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम पण सुरू होईल। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, एवढंच सांगते तुम्हाला मी।
संतोष तुकाराम नरवणकर यांनी देवीचा मानाचा, त्यानंतर गर्दी कमी चल मागे हो ते धक्का लागेल आणि माझ्या दुसरा पडला किंवा चप्पल खाली बाजूला जरा अंडा जरा सरळ रे थांब रे खाली लावली जाधव आणि मंडळी विदूर सुभाष जाधव
थांबा पुढे येऊ नका मित्रांनो अजून इथे चालू आहे पाठी सगळा कार्यक्रम चालू आहे आणि हे आता आमची जी आहेत ना पोरं ते बघा बारक्या पोरांची नाद करतात खेळणी बघतायत ते बघा मापा नका काढू आपल्याला मापा नाही काढायची आपल्याला खेळणी घ्यायची असेल तर घ्या कसं आहे किती रुपये किती रुपये 180 रुपये 180 रुपये आम्ही ते लहानपणी किती 50-60 रुपयाला घ्यायचो ना तो आता 180 रुपयाला भेटतो इथे म्हणजे विचार करा एक्सपेन्सिव्ह भरपूर एक्सपेन्सिव्ह 180 रुपये मी सिलेक्ट केले नाही मी बघतो विचारतोय कशी आहे काय खाणार तू फटफडी कारण याच्या आधी ना भरपूर दुकान असायची पण आता यंदा काही वर्षात कमी व्हायला लागले आमचं म्हणजे दुकान असायचं मिठाईचं आमची 3-4 दुकान असायची त्याच्या आधी भरपूर म्हणजे खटपट असायची मिठाईचे पॅकिंग वगैरे करायचे अर्धा किलोचं पाव किलोचं 100 ग्रॅम वगैरे अशी पॅकिंग करायला लागायचं भरपूर खटपट असायची त्यामुळे आम्ही सगळं बंद करून टाकलं आणि आता आम्ही असेच फिरतो आणि पूर्ण दुकान येतात त्यात पूर्ण बंद झाली सगळी मला लहान पोराची चाळ करताना ती फटफटी नाही काय ती बोट हे बघा मित्रांनो ही बोट पत्र्याची बोट आम्ही जेव्हा लांबतो ना तेव्हा आम्ही विकत घ्यायचो तेव्हा आम्ही पाण्यात सोडून फिरवायचो 50 रुपयाला भेटायची आमच्या लहानपणी 50 रुपयाला भेटायची 200 रुपये झाली 200 रुपये 200 रुपये एक्सपेन्सिव्ह भरपूर एक्सपेन्सिव्ह झाल्यात गोष्टी आता एक गोष्ट समजत नाही आम्ही गरीब आहोत की वस्तू महागायत आमचा किस्सा कमी पडायला लागलाय ठरवल्या की सगळीच महागाई वाढली आम्ही गरीब झालो सध्या लिपस्टिक कुठे लावायची ती आपल्याला काय आपल्याला कोण नाही बाबा लिपस्टिक घ्यायला आपल्याकडे कोण नाही बहिणी नाव काय मी दिलं नाही यावर्षी भाऊबीजेला नेल पॉलिश 10 रुपये माझ्याकडून बहिणी 10 रुपये चल काहीतरी खाऊन घ्या भेळवाल्याकडे जायचं आता मित्रांनो माहिती खायला जातोय गर्दी बघा आणि मित्रांनो अजून मंदिरात पण जायचंय मंदिराला थोडा वेळ जाऊ पाय वगैरे पडून देऊ आणि मग तिथून काहीतरी खायचं ते खाऊ त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरात आणि मित्रांनो असाच कार्यक्रम आहे ना हेदवीला पण असतो आमच्या इथून 3-4 किलोमीटर आहेत असा सेम असाच कार्यक्रम असतो पण बाय द वे त्या कार्यक्रमाला मी नसणार आहे मी तुमच्यासाठी खास इथपर्यंत आलेलो कारण की
हे दाखवायचं तुम्हाला. मी दिवाळीचा जो ब्लॉग होता त्याच्यात बोललेलो मी तुम्हाला दाखवीन म्हणून मी आलेलो इथपर्यंत. सध्या मुंबई गोवाचा प्रश्न इम्पॉर्टंट झालाय. तर आम्ही काय विचार करतोय, आता आम्ही काही वेल्ला फॅमिली ना कन्स्ट्रक्शनची सगळी गाड्या घेतो आणि मुंबई गोवाचं काम करायला जातो. ते पण कमी पडते. इंजिनियर एक काम करूया, आपण हे घेऊया, मुंबई गोवाचं काम करायला जाऊया. कन्स्ट्रक्शन नाही चालू करायचं. आता बाध्य मित्रांनो मी काय त्यासाठी खास इथपर्यंत आलेलो. 20 रुपये. आणि सोमवारी माझा पेपर आहे. त्या पेपरचा पण अभ्यास करायचा अजून. तो अभ्यास काहीच केलेला नाही. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुमच्यासाठी इथपर्यंत आलेलो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांना. तर बाय इथं काय बघतायत लहान पोरं. किती रुपये? 20 रुपये. काय बरं 20 रुपये हे सगळं घ्यायला वाटायचं. आणि मित्रांनो जी पौर्णिमेचा फेरा जी सिरीज शूट झाली ना त्यात एक हॉरर सीन आहे ना, तो इथलाच आहे बघा. दाखवतो तुम्हाला मी. इथलाच आहे. ही जी आहे ना ही कम्प्लीट आमची नदीच आहे इथपर्यंत अशी खाली गेलेली. आणि इथला तो इथला जो पाठी आहे ना तो हॉरर सीन म्हणून तिथं दाखवलाय. तर थोड्या वेळात आता मंदिरात जाऊ. ब्लॉग मध्ये कंटिन्यू. हे होतं ना अन्वय इकडे. तर मित्रांनो मी आता देवळातून वगैरे पाय वगैरे सगळं पडून आलोय. आणि आता पप्पा इकडे ते मिठाई घेत आहेत सगळे. आणि ह्या ब्लॉगचा इथेच एंड करू. आता जाऊन वगैरे भेळ वगैरे खाऊ. ह्या ब्लॉगचा इथेच एंड करूया कारण ब्लॉग भरपूर मोठा झालाय. तर भेटतो तुम्हाला एखाद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.